शिराळा पश्चिम भागातील वारणा धरण पाणलोट क्षेत्रासह गुढे पाचगणी पठार आणि अभयारण्य परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। चांदोली परिसरात अतिवृष्टी झाल्याने वारणा नदीवर असणारा कोकरूड रेठरे बंधारा रात्री पाण्याखाली गेला। यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। बांगले परिसरात पावसाने जोर धरला असून वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। परिणामी सावर्डे मांगले येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्णतः पाण्याखाली गेला असून त्यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी कोल्हापूर सांगली या दोन्ही जिल्ह्यातील वाहतूक बंद झाली आहे। जुलैपासून मान्सूनच्या संततधार पावसामुळे छोटे मोठे ओढे नाले ओसंडून वाहू लागले। त्याचा परिणाम म्हणून वारणा नदी पात्राबाहेर गेली आहे। नदीकाठची शेती पिके आणि मळे पाण्याखाली गेले तर नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। बंधाऱ्यावर किंवा नदी पात्राजवळ जाणं टाळावं, जनावरे सुरक्षित स्थळी हलवावीत असं आवाहन करण्यात आलंय। मुसळधार पावसाने ओढे नाले तुडुंब भरून वाहत असून शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। येळापूर मेनी परिसरात मेनी ओढ्याचं पाणी वाढलं असून येळापूरहून शिराळ्याकडे जाणाऱ्या वरडोबा खिंडीमध्ये सकाळी 4 वाजता दरड कोसळली। स्थानिक लोकांनी मोठे दगड बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे। सलग 3 दिवसांच्या पावसामुळे पेरणी, टोकणी, आंतरमशागत आणि आडसाली ऊस लागवडीच्या कामांना वेग आलाय। खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत।